नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर डिफरन्स विचारला जाणारा 5 मार्काचा प्रश्न, एक्टोपिक प्रेग्नन्सी व्हेस्क्युलर मोड. तर आपण याचे मुद्दे बघूया. 5 मार्क्सला डिफरन्स कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले जे डिफरन्स आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले जे डिफरन्स असेल, शिकवलेल्या ज्या नोट्स असतील त्या फॉलो करा. मी काय सांगते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि व्हेस्क्युलर मोडमध्ये काय डिफरन्स आहे. तर एक्टोपिक प्रेग्नन्सी यामध्ये गर्भधारणा आहे ती गर्भपिशवीच्या बाहेर होते, म्हणजे युट्रसमध्ये न होता बाहेर होते. व्हेस्क्युलर मोड म्हणजे काय, तर यामध्ये द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाच्या पिशव्या गर्भपिशवीत तयार होतात. ही गर्भधारणा नाही म्हणू शकत, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, बेबीज हा प्रकारच नसतो. तर यामध्ये द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाच्या पिशव्या गर्भपिशवीत तयार होतात. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स आहे, यामध्ये फलित बीज गर्भाशयाच्या पोखेमध्ये रुजण्याऐवजी इतर कुठे रुजते. तर ह्याच्यामध्ये जे फलित बीज असतं, जे बेबी तयार होतं, ते पोकीमध्ये गर्भाशयाच्या म्हणजे एंडोमेट्रियममध्ये न रुजता इतर कुठेही रुजतं. ठीक आहे, इम्प्लांट होतं एक प्रकारे. त्याच्यानंतर स्त्रीच्या शरीरात कोरिओनिक गोनेडोट्रॉफिक हार्मोनची निर्मिती जास्त झाल्यामुळे कोरिओनिक विलायच्या द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात. तर द्राक्षागर्भ म्हणजे काय होतं नक्की, तर स्त्रीच्या शरीरात कोरिओनिक गोनेडोट्रॉफिक जो हार्मोन आहे त्या हार्मोनची निर्मिती जास्त झाल्यामुळे कोरिओनिक विलायच्या द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात. हँडरायटिंग कळत नसेल कदाचित, तर काय म्हणते ते लक्ष देऊन ऐका. स्त्रीच्या शरीरात कोरिओनिक गोनेडोट्रॉफिक जो हार्मोन्स आहे तो तुम्हाला कळत असेल, त्याची निर्मिती जास्त झाल्यामुळे कोरिओनिक विलायच्या द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात. त्याच्यानंतर तिसरा फरक आहे, याचे प्रकार ट्यूबल, ओव्हेरियन, ॲब्डोमिनल, सर्वायकल. याचे प्रकार काय आहेत, तर याचे प्रकार ट्यूबल आहे, ट्यूबमध्ये हे होतं रुजतं फलित बीज, ओव्हेरियनमध्ये ओव्हरीमध्ये, ॲब्डोमिनलमध्ये कुठेही, सर्वायकलमध्ये. ते याचेसुद्धा प्रकार आहेत. साधा द्राक्षागर्भ, ठीक आहे, कोरिओकार्सिनोमा, कायमस्वरूपी द्राक्षागर्भ. त्याच्यानंतर चिन्ह लक्षणे याची कुठली आहेत, पायी न येणे, पोटदुखी, मळमळ येते, उलट्या होतात, चक्कर येते, वजायनल ब्लिडिंग. तर एक्टोपिकची लक्षणं काय, तर चिन्ह लक्षणे पायी न येणे म्हणजे पिरियड्स येतच नाही. जी प्रेग्नेन्सीची सिम्टम्स असतात तीच ह्याच्या एक्टोपिकची सिम्टम्स असतात. पोटदुखी, मळमळ येते, उलट्या होतात, चक्कर येते, वजायनल ब्लिडिंग असते. तर याचे काय सिम्टम्स आहेत, तर पायी येत नाही, ओटीपोटात दुखते, गरोदरपणाची चिन्हे लक्षणे सर्व असतात. पोटाचा आकार वाढतो, रक्तस्रावामध्ये छोटे छोटे ब्लिडिंग जर झालं तर त्याच्यामध्ये रक्तस्रावामध्ये छोटे छोटे फुगे पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा फरक आहे, कारणे काय आहेत, तर बीजवाहिनीला जंतुसंसर्ग असणे, बीजवाहिनीमध्येच कुठेतरी अरुंद असणे, कुठे अरुंद झाली असल्यास. ठीक आहे. आता ह्या द्राक्षागर्भाची काय कारणे आहेत, ते निश्चित कारण अजूनही समजले नाही. मातेचे वय 40 वर्षापेक्षा जास्त, मातेचे वय 19 वर्षापेक्षा कमी असणे असं आपण म्हणू शकतो. 6वा फरक आहे, याचे निदान पोटदुखीवरून करता येते व सोनोग्राफीमध्ये निश्चित होते. आता ह्याच्यामध्ये जे सिम्टम्स असतात त्याच्यावरून की एका साईडला कुठल्या तरी एका साईडला पोट दुखतं आहे त्याच्यावरून व सोनोग्राफीमध्ये निश्चित होतं. तसं याचं पण रोगनिदान कसं होतं, तर पाल्पेशनवरून, गर्भ, हृदय दोन्ही ऐकू येत नाहीत म्हणजे खूप दिवस गेल्यानंतर, ऑस ओपन असल्यास, रक्ताच्या गुठल्या किंवा काही वेळेस पाण्याच्या पिशव्या तपासणीमध्ये आढळतात. ठीक आहे. आणि सोनोग्राफीमध्ये द्राक्षागर्भाचं निदान होतं. त्याच्यामध्ये कळूनच जातं. सोनोग्राफी हे याच्यामध्ये काहीही कळू शकतं. त्याच्यानंतर आहे, याच्यावर शस्त्रक्रिया करून फलित बीज काढला जातो. आता याच्यावरती उपचार काय, तर याच्यावरती शस्त्रक्रिया करून फलित बीज आहे तो काढला जातो किंवा लॅप्रोस्कोपी केली जाते. लॅप्रोस्कोपी किंवा इंजेक्शन देऊन, आता नवीन टेक्निक आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही. तर ह्याच्यामध्ये जर अर्ली असेल तर ह्याच्यामध्ये इंजेक्शन दिले जातात. इंजेक्शन देऊन ते डिझॉल्व केलं जातं जे, आणि त्याच्यामध्ये बीटा-HCG नावाची टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये कळतं, ही एक्स्ट्रा नॉलेज म्हणून मी तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये कळतं की ते बेबी जे आहे जे इम्प्लांट झाले ट्यूबमध्ये, तर ते
डिझॉल्व होते की नाही ते इंजेक्शन दिले जातात वीकली आणि मग ते डिझॉल्व केले जातात. अशा प्रकारची एक आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये इमर्जन्सीमध्ये ते म्हणजे ट्यूबमधून काढलं जातं. म्हणजे त्याच्यावरती शस्त्रक्रिया करून ती काढली जाते एक प्रकारे. आता यामध्ये DNC करून ते क्युरेट्सद्वारे साफ करायला अथवा उपचार करायचे डॉक्टर सांगतात. आता ह्याच्यामध्ये उपचार काय तर DNCमध्ये क्युरेट्सद्वारे साफ करायचं किंवा अन्यथा म्हणजे काय उपचार करायचे डॉक्टर सांगतात. ते कोरिओकार्सिनोमा मी मगाशी सांगितलं तेही असू शकतं. त्याच्यानुसार डॉक्टर डिसिजन घेतात, त्याच्यानुसार सांगतात. 8वा फरक आहे, शस्त्रक्रिया करायची असल्या आत भूल दिली जाते. म्हणजे शस्त्रक्रिया जर ऑपरेशन करायचं आहे, आता ऑपरेशनला कंपल्सरी जनरल अनेस्थेशिया दिला जातो, यामध्ये भूल दिली जाते. यामध्ये सुद्धा भूल दिली जाते. यामध्ये GA दिला जातो द्राक्षागर्भामध्ये सुद्धा. तर 9वा फरक आहे, यात गर्भाचा कोणताही प्रश्न नसतो. मातेचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. ह्याच्यामध्ये गर्भ आहे किंवा त्याचा आता काही संबंध नसतो. ह्याच्यामध्ये मातेचा जीव वाचवणे हा इम्पॉर्टंट, कारण ती प्रेग्नन्सी ग्रोथ होत नाही. यात तर गर्भ नसतो, फक्त स्त्रीचा जीव वाचणे हा महत्त्वाचा प्रश्न असतो. याच्यात पण सेमच आहे. 10वा फरक आहे, विपरीत परिणाम. ह्याच्या काय आहेत तर यात गर्भधारणा म्हणजे याचे विपरीत परिणाम काय आहेत तर यात गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेरच असल्याने ती बाहेर फुटून त्यात खूप रक्तस्राव होऊन स्त्रीचा जीव धोक्यात येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर हे लिहिलं ते काही नाही आहे, हे हे आहे. तर विपरीत परिणाम काय आहे ते आता गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेर असल्याने ती बाहेर फुटून त्यात खूप रक्तस्राव होऊन स्त्रीचा जीव धोक्यात येतो. तर याचे विपरीत परिणाम आहेत, कोरिओकार्सिनोमा गर्भाशय भिंतीला जखम होणे, असे याचे विपरीत परिणाम असतात. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. एक्टॉपिक प्रेग्नन्सी व्हॅस्क्युलर मोड डिफरन्स 5 मार्काला विचारला जातो GNM 3rd इयरला. तर अशा प्रकारे नोट्स जे आहेत ते इम्पॉर्टंट मी घेऊन येत जाईन चॅनलवरती आणि आपण बघूया. तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी करा. बरेच मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घ्यायचा प्रयत्न करते. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल ऐकून घ्या आणि व्यवस्थित सोडवा. तुमचे अजून मुद्दे असतील तर मी नेहमी सांगते, तुमच्या नर्सिंग ट्युटरचे तुमचे स्वतःचे काही मुद्दे असतील ॲड करा आणि छानपैकी पेपर जे तुम्हाला आता सॉल्व करायचे असेल किंवा ते करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.